नमस्कार, नमस्कार. जय शिवराय. बोला. सर आज 10 तारीख आहे. सॉरी 11 तारीख आहे. हो, बोला. तरी आता राज्यामध्ये पाऊस कसा राहील? नक्कीच आजच्या 11 तारखेला बुलढाणा, वाशिम, हिंगोलीच्या काही बहुतांश भागांमध्ये पाऊस अति होणार आहे. हं, अकोला, अमरावती सुद्धा 11 जूनच्या गरमीच्या लाट असलेल्या भागांना पाऊस जोरदार तर काही ठिकाणी भाग घेत सक्रिय होणार आहे. कारण की सुरुवातीलाच 11 जूनला ही 35% ची व्याप्ती त्याच्यामध्ये आहे आणि संध्याकाळपर्यंत भोकरदन जाफराबादच्या बहुतांश भागांमध्ये तो दाखल होईल. हं, इकडे बीड जिल्ह्यातही आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस दाखल होण्याचे चान्सेस आहेत आणि 12 जून हे आपण दिलेले आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे हं, नक्कीच 12 जूनपर्यंत ही बराचसा भाग तो व्यापेल आणि सुरुवात आणि त्याची भाग घेण्याची कॅपॅसिटी 35-40 असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या 14-15 पर्यंत मार्गी लागतील असा अंदाज आहे आणि जवळपास जे काही प्रामुख्यानं खंडाची तीव्रता असलेले जे भाग होते त्यांचा खंड देखील मागील 24 तासापासून निष्क्रिय होत चाललाय आणि तो 12 पर्यंत सगळ्या भागातला निष्क्रिय होऊन जाईल आणि निष्क्रिय झाल्याबरोबरच 24 तासात कोणत्याही क्षणी त्या भागांना तो पाऊस होत राहील. हं. हम्म. तरी सर पेरणी कधी होईल? पेरण्या सगळ्यांच्या 14-15च्या हिशोबाने आटोपतील सगळ्यांच्या. हं. हम्म. म्हणजे असा मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार काही ठिकाणी मध्यम सगळीकडेच मुसळधार राहणार नाहीये. जसं मे महिन्यामध्ये झालंय ती प्रचिती नाहीये. पण पेरणीच्या लायकीचा जो आज कंडिशन आहे, अशा हं, ठिकाणी मुसळधार पाऊस काही ठिकाणी आणि काही ठिकाणी त्याची वितरण पेंडवरती चांदणबरी अशा स्वरूपाची नक्की राहील. हं, हं. 12 चालेल. जून ते नंतर. 12 जून नाही, नाही 11 जून आणि 12 जूनच्या दरम्यान आणि विशेष करून 14 तारखेपर्यंत खान्देश देखील व्यापला जाईल. हां, हां. हं, हं. बरं, बरं. धन्यवाद सर शेतकऱ्याला नक्कीच, अंदाज दिल्याबद्दल. नक्कीच, नक्कीच.